कोणी गावी होती निवडणुकी माणसे होती परस्परात साशंकी कितीतरी पक्षोपक्षांनी दुःखी व्यवहारा माझी तैसीच येथे गती झाली कोणी जातीयतेची कास धरली कुचेष्टा करोनी प्रतिष्ठा मिळविली वचने दिली हवी तैसी काही कानी मेजवानी दिली दारू पाजूनी मते घेतली भोळी जनता फसवणी आणली मोटारीत घालवल्या ऐसा सर्व प्रकार केला कुंडगिरीने निवडून आला म्हणे संधी मिळाली सेवकाला सेवा करीन सर्वांनी साधन ज्याचे मुळात अशुद्ध त्याचा परिपाक कोठुनी शुद्ध लोका पिळवणी भावे समृद्ध गावी तुफडी माजवणी सत्तेसाठी हपा पावे वाटेल तैसे पाप करावे जनशक्ती सफाई तुडवावे ऐसे झाले स्वार्थासाठी याने गावाची होय दुर्दशा मतांतराचा वाढे तमाशा सज्जनांची होय निराशा मरणापरी आता सांगा काय करावे कासयाने गाव सुधारावे जे जे होईल ते पहावे ऐसे वाटे निराशपणे ऐसा श्रोतयाने प्रश्न केला मी तो मनापासून ऐकला मित्र हो उपाय योजना तुम्हाला सांगतो माझे परिस्थिती ही साचची आहे परी निराश होणे काम नव्हे दुर्जनांचे बळ वाढाय आहे कारण होई निराशा आपणास काय करणे ऐसे बोलती लोक शहाणे तरी समजावे गाव या मुलाने नष्ट होईल सर्वस्वी मग तो मुखंडही नव्हे ऐसे काल समजावे निर्धाराने प्रयत्न करावे सर्व मिळवणी जाणत्याने ऐसे असावे धोरण त्याची कार्यकर्त्यासी भूषण गाव निर्मावया आपुले प्राणपणा लावावे विरोध होता बसावे घरात ऐसे नोहे सेवेचे व्रत गंगा भागवती पाहुणी पर्वत तरी सागरा न मिळती कोरड्या हौदा माझी तरावे याने गौरव कोणा पावे पुरांच्या लाटातुनी पोहुनी जावे यातची वैशिष्ट्य आपुले म्हणून कर्तव्य सांभाळावे गावशील जतन करावे सोसाट्याने झडपून द्यावे गावचे कोणी ग्रामसेवाची स्वरसेवा ऐसे समजावणी जीवा ग्रामसेवेसी तत्पर करावा सर्वतोपरी निपक्षपणे बौद्धिके द्यावी सर्वांची समजूत पटवावी बुद्धी गावाची सांभाळावी प्रचाराद्वारे जनजागृती झाली याविन न संपेल गावाचे दैन्य दृष्टी येता लोकांची दुर्जन मेघ घडवून शक्ती या कार्यासी मिळावी जोड म्हणून हाती घ्यावेत काही भूखंड देणे शक्ती लाभे तोडीस तोड पडती पिके ग्राम शत्रू असो नसो साथ सत्तेचा सहयोग मिळावा सज्जनांचा जनसेवकांनी ग्राम राज्याचा पायाचा वा सत्यावरी ज्यांना ज्यांना न्यायाची चाड आणि गाव सेवेची आवड त्याचीच संघटना व्हावी दृढ करावी वाढ दिसंदिस जाणता दिसेल तो निवडावा जिव्हाळ्याचा पुरुष वेचावा थोरांची अनैकृत्वे चालवावा कारभार ग्रामोन्नतीचा श्रोता म्हणे तेही झाले महाप्रयासे सज्जन जमविले परंतु एकदा चुकले ते सुधारले नाही अहो एक कमिटी बसली गावी सुंदरता आणाया भली म्हणे पाहिजे निवडणूक केली पुढाऱ्यासाठी कोण गावाचा पुढारी ठरवावा आधी मान कोणास द्यावा कोणाच्या हाती चालवावा कारभार गाव सेवेचा म्हणून निवडणूक ठरविली ती जणू आगीत बारूद पडली अथवा रॉकेलाची टाकी चोतली अग्नी माझी तेने झाला अग्नी बंबाड मतांचा हल्ल कल्लोळ एकमेकासी पाहती महाकाळ शहाणे बळी जो तो म्हणे मीच
अरे तोबा आरडा ओरडांना सुमारची नाही. घरोघरी मारामारी, बायको उठोनी नवऱ्यास मारी. मुले म्हणती आम्ही शहाणे भारी, पुस्तके सारी शिकलो की कोण पुढारी समजावा. विचार झाला सगळ्या गावा, एक एकाच्या न मिळे भावा. सांग काय करावे, श्रोतयांचा हा अनुभव येत आहे गावोगाव. परंतु तेथे मुळातची ठेव चुकली सारी. गढूळ पाणी ढवळो जाता, घालची उफाळूनी ये हाता. जेथे सेवेची नाही आत्मीयता, तेथे गोंधळ सहजची. यासाठीच आधी सेवा व्हावी, लोकांचीच संघटना व्हावी. तेथे रिघची नसावी अन्य कोणासी. गावातील एक सज्जन शोधून घ्यावे त्याशी जोडून. सेवा भावी मंडळी संपूर्ण तयार करावे प्रयत्न. त्याचे प्रामाणिक सत्कार्य लोकांपुढे येता निर्भय. आपोआपची होईल निश्चय, लागेल सोय गावाशी. सेवेची ही नैतिक सत्ता, वजन मिळवील गावहिता. मग कोणी विरोध तत्वता न टिके तेथे. राखुणी दाब कोणावरी, लालूच दावणी करती फितुरी. विघ्ने आणती सत्कार्यावरी, होतील दुरी ते सर्व. सेवा संघटनेचा प्रमुख, तो निवडोनी देता चोख. हळूहळू गाव होईल सुरेख, सर्व तो परी. श्रोता म्हणे ठीक सारे, परी गावी आले निवडणुकीचे वारे. तेने गावामुचे भरी भरे परदेशाची. स्वार्थापायी सेवा विरोध करणारे जे गावाचे मैद. ते नाना मार्गे करीती बुद्धिभेद, जनतेचा तळे वेळी. तेथे आम्ही काय करावे, गाव कैसे सुधारावे. याचे समाधान ऐकावे श्रोते जनी. सांगितले ते साचची आहे, गावोगावी अनुभवाई. यासाठी सरळ दावावी सोय, विचाराने गाव लोका. निवडणुकीची चालू प्रथा हीच मुळी सदोष पाहता. म्हणून योग्य दृष्टी द्यावी समजता गाववासिया. जीवनाची जबाबदारी किती आहे निवडणुकीवरी. हे पटोनी निवडणूक खरी करवावी न गोंधळता. विचार केलिया हळूहळू आपैसाची मार्ग येकडू. निवडणुकीचे तत्व जाता आकडू, मिळेल गोंधळ सहजची. अहो पुढारी पण कशाला, सेवा गावाची करावयाला. मग सेवेची कसोटी लावावी आपला, समजेल पुढारी कोण तो. कोण गावासाठी झटे, कोण उठतो रोज पहाटे. घेऊनी हाता माझी खराटे, झाडतो कोण साध्या राणीने दिवसभरी. कोण गरिबाचे काम करी, कोण पायी फिरोन करी वारी. गावाची आमच्या कोण रीतीने असे चांगला, पक्षपात न आवडे कोणाला. छरामासी नसे लाजीव झाला गाव निधीच्या. कोण सर्वांचे पाहतो सुख दुःख, कोणाचे दिसे सेवेसाठी मुख. हीच त्यांची जाणावी ओळख, निवडावया किंवा सगळ्यांना सांगा काम. सोडा हुकुम आपुला बेफाम, कोण पहान करिता आराम. काम करी गावाचे मग तोची म्हणावा पुढारी. आंधळाही त्याची निवड करी, येथे कासयास ही टिमकी भरजरी. जाहिरातींची गावचा जो प्रत्येक घटक, त्यासी ठाऊक सावा माणूस एकेक. कोण चुकार कोण सेवक चालक कोण. कोण गावाची सेवा करतो, कोण प्रतिष्ठेसाठी मिळवितो. सांगावा प्रसंग येता स्पष्ट तो गावा माझी. येथे नसावी लाज शरम, त्याने बिघडेल गावाचे काम. म्हणून सर्वांनी द्यावे त्याचेच नाम, न गोंधळता याशी गावाचा जिव्हाळा. जो कार्य ज्ञानाचा पुतळा, तोची सुखी करील गाव सगळा. निवडोनी देता ऐसे न करता भांडणे माजती. गावाची होईल अनावर स्थिती, मग फावेल स्वार्थी जनाप्रती
सज्जन राहती वेगळेची यासाठी उत्तम गुणी निवडावा ज्याची सर्व करीती वाहवा गावाचा बागडोर त्यासी द्यावा आपला पुढारी म्हणोनिया नाही तरी गावचे म्हणविती पुढारी दात बसला सवाई दाढीवरी आपण होऊनी वाघा परी गाव मारिती उपवासी काही लोक भाषणे करती बोलुनी पक्षभेद पाडती जुळल्यांची तोडुनी मती भरती करती झगड्यांची ऐसा नकोच पुढारी ज्याने नाही केली कर्तबगारी तो मित्र नव्हे वैरी समजतो आम्ही ज्याने केले असेल उन्नत ग्राम अथवा समुदायाचे आदर्श काम तोची बोलण्याचा अधिकारी उत्तम समजतो आम्ही एरवी पैशाचे मिळाले तीन देती भराभरा भाषण न बसावे कोणाचेही मन तयावरी ऐसे पुढारी पण जेथे दिसे गावाने लावणी न घ्यावे पिसे जो इमानदार सेवक असे तोची समजावा गावधनी बोलणे एक चालणे एक लपविणे एक दाखविणे एक हे गावासी होईल घातक समजावे श्रोती बिळे खातरही विष खाजले किंवा चोरूनही सर्पा दूध पाजले वाघाशी सोयील पणही संपादले तरी नाश होईल निश्चय ऐसे न करावे वर्तन असतील जे इमानदार सेवक जन त्याची द्यावेत निवडून एकमते सर्वांनी सर्वांस असावी चिंता समाजी कोण आहे लायक जना माझी कोण घेई गावाची काळजी सर्व काळ तोची करावा पुढारी एरवी पडो नये कोणाच्याही आहारी धन वेचतो म्हणून गावाधिकारी करू नये कोणासी पुढारी पण सेवेनेच मिळे हेच बोलावे मिळोनी सगळे तेथे पक्षवादीचे चाळे वाढोची न द्यावे नाती गोती पक्षपंत जात पात गरीब श्रीमंत देव घेव भिड मूर्त यासाठी मत देऊची नये भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे आपल्या मतावरीच साचे एक एक मत लाख मोलाचे ओळखावे याचे महिमान मत हे दुधारी तलवार उपयोग केला बरोबर तरी आपलाची उलटतो वाळ आपणावर शेवटी दुर्जन होतील शिरजोर आपल्या मताचा मिळता आधार सर्व गावास करतील जर्जर न देता सत्पात्री मतदान मतदान नव्हे करमणूक निवडणूक नव्हे बाजार चुणूक निवडणूक ही संधी अचूक भवितव्याची निवडणूक जणू स्वयंवर ज्या हाती देणे जीवनाचे बागडोर त्यासी लावावी कसोटी सुंदर सावधपणे ओढ चोखाया लावणी जैसे शिष्य निवडिले रामदासे मृत्यूच्या कसोटीवरी पाहणे तैसे गुरु गोविंद सिंहाचे गडी पडावयासी लागले कोण थकले कोण बाद झाले कोणाचे नंबर पुढे आले सहजची कळे या रीती तैसेची आहे निवडणुकीचे कामची पहावे सगळ्यांनी त्याचे ज्याचे काम अधिक मोलाचे तोची निवडावा मुख्य ऐसा ऐसे सगळा पटोनी द्यावे तेने गोंधळ मिटती आघवे कार्यकर्त्यासीच संधी पावे ऐसे होते या योगे मग त्याचेची म्हणणे ऐकावे सगळे गाव पुन्हा जमवावे भाषण बोले त्यास गाठुनी द्यावे गाव कर्यांनी ऐसे झाले की झाली संघटना लागली सुरू गाव सुधारणा झाला मुला माणसाचा बाग पुन्हा जिला जागता प्रेमळपणे सुखे नांदेल गाव सगळा सुकड्या म्हणे इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत कथिला ग्राम राज्याचा निर्वाचन पथ 10वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वांनी नाम जपात करावी सुरुवात. ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु
महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सद्गुरुनाथ महाराज की जय। आत्ताचा भाग अध्याय 10वा संघटन शक्ती या अध्यायाचे पठण केलेले आहे। तरी या अध्यायाला अनुसरून सौ इंदुताई पाडेकर आपल्याला 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करते। परम पूजनीय श्री गुरुदेव, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, पूजनीय माय मंजुळा माता आणि 115वा ग्रामजयंती महोत्सवानिमित्त सामुदायिक पठणाकरिता उपस्थित सर्व आदरणीय बंधू भगिनी आणि बालगोपालांनो, आताच आपण संघटन शक्ती या 10व्या अध्यायाचे पठण केलेले आहे। या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंतांनी प्रामुख्याने गावचे भेदी आणि त्यामुळे झालेली गावची दुर्दशा, जाणत्याची कसोटी आणि ग्राम निर्मितीचा पाया, तसेच सेवा संघटनेची आवश्यकता आणि निवडणुकीचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय हे विषय प्रामुख्याने या अध्यायात घेतलेले आहे। आपण पाहतो आपल्या देशामध्ये लोकशाही तत्वप्रणाली आहे आणि लोकशाही म्हटलं की निवडणूक, मतदान या गोष्टी आल्याच। आता लोकशाही म्हणजे काय, तर लोकांकरिता लोकांनी चालविलेले शासन म्हणजे लोकशाही। आणि लोकशाही म्हटलं की नेतृत्व आलं आणि हे नेतृत्व हे स्वतः निर्माण करावं लागतं, स्वतः घडवावं लागतं। आणि वंदनीय राष्ट्रसंतांनी हेच जाणलं आणि म्हणून त्यांनी बघितलं की आपल्या सर्व ग्रामीण जनता जास्त आहे, 80% ग्रामीण जनता आहे आणि गावाची सुधारणा जर योग्य रीतीने व्हायची असेल तर गावामध्ये योग्य नेतृत्व तयार करणे आवश्यक आहे। आणि ही गोष्ट त्यांनी प्रामुख्याने त्याकरिता त्यांनी लोकवशीकरण हे 5 अध्याय असे पंचक त्यांनी या ग्रामगीतेमध्ये घेतले। पहिला अध्याय संसर्ग प्रभाव, म्हणजे गावातील जो मुख्य मनुष्य असतो तो जसा वागतो तसंच त्याचं अनुकरण सगळे करतात। म्हणून गावातील मुख्य माणसांनी मुखंडांनी आपले वर्तणुकी चांगली ठेवावी। एखादा जर मुखंड जर दारू पित असला तर ते सर्व गावच दारूबाज झाल्याशिवाय राहणार नाही। दुसरा अध्याय आचारसंहिता, म्हणजे आचरण हे प्रथम त्यांनी चांगलं ठेवावं। नुसतं बोलून विचार मांडून काहीही होत नाही, म्हणून महाराज म्हणतात या अध्यायात, लाख बोल क्याऊनी थोर, एकची माझा कर्तपगार। तिसरा अध्याय प्रचार महिमा। आता प्रचाराचं महत्व काय, तर जो प्रचारक ज्या पद्धतीनं सर्वांना पटवून देऊ शकतो त्या पद्धतीनं प्रत्येकाच्या घरी जाऊन सर्वांना जर संपर्क साधत असेल तर प्रचारक, आणि म्हणूनच प्रचारक प्रथम नेता हा प्रचारक असावा। म्हणजे महाराज म्हणतात ग्राम सुधारावयाचा मूल मंत्र उत्तम पाहिजे प्रचार तंत्र।
आणि पुढचा अध्याय सेवा सामर्थ्य. आता सेवा सामर्थ्य काय वर्णावं त्याचं, कारण सेवा हा तर आत्माच आहे. कारण जगात जेवढे पूज्य पुरुष झाले ते सर्व सेवेनीच मोठे झाले. सेवा विसरता राक्षस ठरले, मारले गेले देवा करवी. एवढं सेवेचं सामर्थ्य असं आहे की सेवेनी अंगी सामर्थ्य येते आणि त्यामुळे गुरुत्वाकर्षण शक्ती वाढते आणि त्यातून सर्व लोक हे त्या व्यक्तीचे ऐकतात आणि लोक त्याच्या भोवती गोळा होतात. आणि 10वा अध्याय जो आज आपण पठन केला तो म्हणजे संघटन शक्ती. पहिल्याच ओवीमध्ये महाराजांनी त्या श्रोत्यांनी म्हटलं, एक सेवक बोलला की आपण महाराज जे सेवेचं महत्व सांगितलं हे सर्व जाणून सर्व करून मी तशाच पद्धतीनं माझ्या गावामध्ये सुधारणा करायला सुरुवात केली. सर्व काही केले, चांगले लोक गोळा केले, सगळं व्यवस्थित चालू असताना गावातील काही लोकांनी ज्यांना ते पाहवत नव्हतं त्यांनी दुसरी फळी उभी केली आणि माझ्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याकरिता त्यांनी अनेक लोकांना प्रलोभन वगैरे दाखवून सर्व माझं केलेलं काम विस्कटून टाकलं. आणि हे असं केल्यामुळे माझ्या ठिकाणी खूप निराशा आली. असं वाटतं की आता काहीच करू नये. वंदे महाराज म्हणतात, अरे हे सगळीकडेच चालतं, तुला निराश व्हायचं काय काम आहे. अरे वंदनीय महाराज लहर बरखामध्ये म्हणतात, चलते रहो चाहे अकेले, चलते रहो चाहे अकेले, फिर भी परवाह ना करो, अपना हृदय साक्ष दे, वही कृपा है दिल में धरो. संकट चाहे मार्ग रोके, दिल में घबराना नहीं, संघर्षमय जीवन ही यश कमाना है सही, यश कमाना है सही. आपण पाहतो जो संघर्षातून संकटातून पार होतो तोच त्यावेळी त्याला अजून स्फूर्ती येते, अजून कार्य करण्याची शक्ती त्याच्या अंतरंगातून त्याला मिळते आणि तो त्या अडथळ्यातून पार होतो. आणि जसं आपण पाहतोय की सोनं तसं जेवढं अग्नी तापवलं तेवढं ते अजून जखाकतं, तसं या सेवा करणाऱ्या व्यक्तीचं त्याला ती शक्ती प्राप्त होत असते. आपण आपल्याला उदाहरण माहितीच आहे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्या जर घाबरल्या असत्या, सेनगोळे मारतात, धटिंगण मला आडवे येतात, छेड काढतात आणि मी नाही जाणार आता पुढच्या कामाला, घरी बसल्या असत्या, तर आज आपण ज्या आनंदाने उत्साहाने सर्व महिला भगिनी जो ग्रामजयंती महोत्सव साजरा करतो आहे, संचलन महिला, पठण महिला आणि चिंतन करणाऱ्याही महिला, हे जे दृश्य आज आपल्याला पाहायला मिळते ते केवळ सावित्रीबाईमुळे. म्हणून वंदनीय महाराज म्हणतात, जर आपल्या मार्गामध्ये जर अडथळा येत असतील तर त्या अडथळ्याला न घाबरता, जसे नदी पर्वताला भिवून जर ती थांबली असती तर ती सागराला मिळाली असती का. म्हणजे कुठलीही निराशा मनात न येऊ देता आपण आपले पुढचे कार्य करावे. त्याकरिता काही लोकांचे संघटन तयार करावे, त्यांना बौद्धिक द्यावे की गावसेवा हीच ईश सेवा आहे असे निपक्षपणे बौद्धिक द्यावे. सर्वांना समजून पटवावे, गावाची बुद्धी सांभाळावी प्रचाराने. म्हणजे गावाची बुद्धी सांभाळावी म्हणजे काय, तर विवेक बुद्धीने त्यांना हे पटवून द्यावं की सेवा हेच श्रेष्ठ आहे, गावाची सेवा करणे हेच आपलं कर्तव्य आहे. आणि हे सर्व त्यावर तो सेवाधिकारी उतरला की महाराज मी हे सर्व केलं. हे सर्व केल्यानंतर जेव्हा लोक संघटित झाले आणि जेव्हा नेता निवडायचं काम पडलं तेव्हा घराघरातच भांडणं लागले. बायकोला वाटायचे मी हुशार, नवऱ्याला वाटायचं मी हुशार, मुलांना वाटायचं तर मी त्यांच्याही पेक्षा हुशार. मग आता कोणाला असे घराघरातच भांडणं लागल्यानंतर कोणी कोणाचे ऐकायला तयार नाही. मग अशा वेळी काय करावे. त्यावर महाराज म्हणाले, बरोबर आहे, हे गावोगावीच चित्र आहे. गढूळ पाणी ढवळ जाता, घाणची उफाळणी ये हाता, जेथे सेवेची नाही आत्मीयता, गोंधळ सहजची. म्हणजे महाराज म्हणतात की त्यांचं अंतरंगच पलटलं नाही. त्यांना सेवा जर त्यांच्या अंतरंगामध्ये शिरली नाही तर हा गोंधळ हा होणारच.
त्याकरिता जे गावातील सज्जन असतील त्या सज्जनांना संघटित करावं, कारण ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनानी व्हावे एकत्र. संघटन हेच शक्तीचे सूत्र ग्राम राज्य निर्माण करी. म्हणजे संघटना करावी आणि एका आदर्श ज्याचं नुसतं बोलणंच नाही तर वागणं, त्याचे आचार विचार आणि त्याचे जे कार्य आहे हेही सज्जन असलेल्या सज्जनाला जर तुम्ही त्याचा नेता केला तर त्या नेत्याचं जे सहवास त्या लोकांना घडेल, त्याचे जे संस्कार त्यांच्यावर होतील, त्याच्यापासून त्यांची सुधारणा होईल किंवा त्याचं आचरण पाहून किंवा त्याची कार्य करण्याची वृत्ती पाहून लोक त्याच्याकडे धाव घेतील. आणि हे असे केले तरच गावामध्ये सुधारणा झाल्या वाचून राहणार नाही. आपण पाहतो ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका चालतात. या निवडणुकांमध्ये मतदान कशा पद्धतीने केले जातं तर त्यात काय काय दोष आहेत. महाराज म्हणतात की हा नात्यातला आहे, हा आमच्या पक्षाचा आहे, हा टमक्या पक्षाचा आहे, तो गरीबच आहे, तो टमक्या जातीचा आहे. म्हणजे हे असे प्रकार नसावेत. तर मतदान हे त्या व्यक्तीच्या कार्याकडे पाहून किंवा त्याचे जे त्याचे कार्य लक्षात घेऊन किंवा म्हणजे जसे निकष गुरु गोविंद सिंहांनी लावले की या गुरुदक्षिणा म्हणून कोण शिर द्यायला तयार आहे, त्यावेळी फक्त 5च लोक पुढे आले. संत रामदास स्वामींनी जेव्हा त्यांचे ज्यावेळी जास्त शिष्य वाढले होते, तुम्ही हो सागर ज्ञानन के, तुम्ही हो आगर ज्ञानन के, तुम्ही हो तारक ज्ञानन के, तुम्ही अवतारक ज्ञानन के, तुम्ही अधिकारी मानन के, तुम्ही प्रतिपालक जानन के. बतायो ज्ञान ज्ञान नको, मिटायो जन्म मरण उनको, किए जग भार दियो आधार, बता कर सार मिलायो रूप हरिहर की. दया घन सद्गुरु सुख कर की, आरती जय जगदीश्वर की. दया घन सद्गुरु सुख कर की. पंथ निर्वाण तुम्हारा है, देख कर काल खरारा है. सहज के सहज उजाला है, सहज हो सहज निहारा है. सहज का मंत्र प्यारा है, जपे वह जग से न्यारा है. लगे नहीं कर माराई नको, लगे नहीं काल सुराई नको. सहज कर ध्यान हटे तन भान, मस्त हो जान मिले निज धार सुखागर की. दया घन सद्गुरु सुख कर की. आरती जय जगदीश्वर की. दया घन सद्गुरु सुख कर की. तुम्हारा ऊंचा है दरबार, लगे नहीं बेदन को भी पार. द्वार पर खड़े नगारे द्वार, चले दशनांगों की झनकार. बना है विवेक अर्जनी मार, झिलमिल ज्योत जले झकदार. अंग पर पंच धातु की शान, गले में सात रत्न की माल. सदा रहे मगन लगा लियो लगन, रूप नित नगन चाहता राखे सुर नर की. दया घन सद्गुरु सुख कर की. आरती जय जगदीश्वर की.
आधार प्रकट हो गए संत अवतार भक्त का कर दे बेड़ा पार नाम जो भजे तुम्हारा यार जन्म नहीं आवे बारंबार दीना अवतार तुम्हारे आए चरण पर शीश धरे लपटाए कृपा कर नाथ दीन के साथ तुम्ही हो पितु मात्र अर्ज तू कड़ा के भवर की दया घन सद्गुरु सुख करती आरती जय जगदीश्वर की दया घन सद्गुरु सुख करती जय देवी ग्राम गीता अवतार विश्वहिता माऊली भारताची राष्ट्रसंत दुहिता जय देवी ग्राम गीता उजळीला सत्य धर्म ज्ञान भक्ती युक्त कर्म परोपकारी जीवनाच्या आकडीले वेद वर्म जय देवी ग्राम गीता चिन्मय कांती अंगी सौम्य मूर्ती परिश्रमी फडकवी प्रेम ध्वजा ज्ञान विज्ञान संगमी जय देवी ग्राम गीता विठ्ठल स्फूर्तिदाता पाठी उभा संत वृंद अमोघ वरदाने कोणी जनी ब्रह्मानंद जय देवी ग्राम गीता नर होय नारायण जन हाती जनार्दन भुवैकुंठ गावोगावी धन्य तुझी कृपा पूर्ण जय देवी ग्राम गीता गंगा तू संस्कृतीची दिव्य युगाची ज्योती समुदाय आचाराची तुझं ओवाळू आरती जय देवी ग्राम गीता संसार सार माया मार्गदारी आम्हा सद्भावे शरणागत गुरुदास सुदामा जय देवी ग्राम गीता अवतार विश्वहिता माऊली भारताची राष्ट्रसंत दुहिता जय देवी ग्राम गीता गुरुगौरव करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि चैतन्यमामि मदालमाला कुपालकाले कपालमाला शिवशंकराय दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय अश्रुति समस्या कजलं सिंधुपात्रे सुरतवर्षाकाले खनिपत्रमुर्वि लिखितविद्वा शारदा सर्वकालं तदभिरमाणा मेषपादं मयाते इति मणिनमस्काञ्जलि समर्पयामि सर्वांचे